4 दिवसाचा तर प्रश्न आहे फक्त. सगळं मॅनेज होईल. मला नाही वाटत कसला प्रॉब्लेम होईल. आणि एरवी देवांश सतत कामात बुडालेला असतो. त्याच्याकडे वेळच नसतो. दुसरा काही विरंगुळा सुद्धा नाहीये. नाहीसे चांगली संधी आलीये. काही जाऊ दे ना त्याला. म्हणजे देवांशला काम बाजूला ठेवून गाव बघता येईल. एक वेगळा अनुभव घेता येईल. प्लीज जाऊ दे ना. तुम्हाला वेळ लागलाय काय? यांच्या आणि आपल्या राहणीमानात जमीन आसमानाचा फरक आहे. इथेच ही गत आहे. गावात बेसिक सुविधा सुद्धा नसतील. काय नाही हं? देवांश काही गावी जाणार नाही. भैरवीताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. देवांशरावांची अजिबात गैरसोय होणार नाही. अहो, गावचे जावई आहेत ते. पण खरंच सांगते, अजिबात काळजी करू नका. तिकडची लोक खूप चांगली आहेत, खूप जीवाभावाची आहेत. आदरात इथं खूप चांगलं होईल त्यांचं तिथे. हा, हो, गावी गेल्यावर देवांशला काहीही त्रास होणार नाही याची जबाबदारी घेताय का तुम्ही? त्याला कसलाच त्रास होणार नाही देताय मला स्टॅम्प पेपरवर लिहून? बोला. चला, कोणी काहीच बोलत नाही म्हणजे उत्तर माझं मला मिळालेलं आहे. म्हणूनच म्हणते देवांश गावी जाणार नाही. दॅट्स फाईन. आणि जायचंच असेल ना तर तुमच्या मुलीला पाठवा ना गावाला. पण देवांश काही जाणार नाही. मॅडम, तुम्ही म्हणताय तसं म्हणायला जर गेलं ना तर प्रत्येक सासरच्या मंडळींनी मुलीच्या माहेरच्यांना स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला हवं की मुलीला ते कधीही दुखवणार नाही, अगदी त्यांच्या मुलीप्रमाणे त्यांना जपतील, तिला खुश ठेवतील, तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊन देणार नाही असं स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला हवं. पण असं करतात का सगळे? नाही करत ना. तुम्ही सुद्धा नाही केलेलं. तरीही मी या घरात आले कारण मला आईंच्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रेम दिसलं होतं. बाबांनी जेव्हा माझ्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला ना तेव्हा आधार वाटला होता मला. आणि सरांच्या डोळ्यात जेव्हा मी बघितलं ना तेव्हा एक आपुलकीची भावना जाणवली होती. आणि तेव्हा समजलं होतं की हा माणूस आयुष्यभर माझी कधीच साथ सोडणार नाही. या सगळ्याच्या भरोश्यावर आयुष्यभरासाठी मी माझं घर सोडून या घरात आले ना. मग देव